गेम ऑन खेळायला सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी या ठिकाणी केली जाते. आपल्या थ्रोमध्ये फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी अडवता आलं नाही या, परंतु आपण पाहिलं तर धावी घेतली नाही या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी नितीन तरे आणि रवी भोईर, सुनील भोईर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. आई वज्रेश्वरी निंबोली संघाचे संघनायक सौरवशी आपण संपर्क साधायचा आहे. आई वज्रेश्वरी निंबवली. मनोहर गुलवी आपण आमच्या सौरव पाटील गुणलेखाशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी पाहतो पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. सुनील भोईर टर्न गोलंदाजी मार्क वरती. या विलेस उडवला जरूर आहे. शतरक्षक खाली आहे त्या ठिकाणी. चेंडू मात्र जातोय सीमा पार, येतोय चौकार. ही एक मॅच अशी आहे जी काटेकी टक्कर म्हणून खेळली जाईल. दोन्ही संघ अतिशय तुल्य बल्ले ताकदवार, दोघांकडे चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. त्याच्यासाठी मॅच तर एक चांगली टफ एन्काउंटर पाहायला मिळेल. 4 येत आहेत 2 चेंडूंमध्ये. डावाला आकार दिला जातोय नितीन तरेच्या माध्यमातून. येणाऱ्या बॅटिंग मध्ये जर पाहायला गेलं तर दिलीप पाटील असा एक ऑलराऊंडर आहे ज्याच्या बॅट मध्ये भरपूर धावा बनत आहेत. यावेळेस अल्टीपल्टी करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल धाव येते. सिंगल पेक्षा अधिक काय नाही आहे. एका धावेने धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धा मित्र पाहायला मिळतात. त्यातली एक नामांकित स्पर्धा 9-4 चषक 2026 भव्य दिव्य असं भगवामय वातावरणामध्ये आयोजन यावेळेस उडवलाय. फटका फसला जरूर आहे, परंतु काय करेल या ठिकाणी क्षेत्ररक्षक. चेंडूवरती जाऊ की मागे थांबू अशा रीतीने चेंडू मात्र मागे सरसावला. सीमा पार, चौकार. या ठिकाणी पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. धावसंख्या 9 या अंकावरती. पुढे चेंडू पुढे सरसावले. डाऊन द ग्राउंड खेळला गेला आहे. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून. आताही आपण पाहतोय की जातोय चौकार. चौकाराच्या मदतीने पुढील चेंडू पाहूया कुठे हाताळला जाईल. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निघून जाते. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे आणि निर्धावची या ठिकाणी होते. सांगतात धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप चांगली स्पर्धा रंगवली जाते आणि आम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी ही स्पर्धा राबवण्यासाठी ज्याने हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं ते या गावचे समाजसेवक, एक चांगलं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय राजेश पाटील साहेबांच्या माध्यमातून या क्रीडा नगरीचं आम्हाला उपलब्ध लाभली गेली आहे. त्यांचंही खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा खेळवण्यासाठी ज्यांचा मुख्य आयोजनामध्ये जे लागेल ते प्रदान करण्यासाठी हातभार मोलाचा हिस्सा सर्व एवन जोडी आपण पाहिले ज्यांच्या नावाने टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य संजय मदन म्हात्रे, त्याचबरोबर हजरत शेख साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर सर्व आणि भरपूर काय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचबरोबर ही स्पर्धा संपूर्ण देशामध्ये संपूर्ण विश्वामध्ये ही लाईव्ह केली जाते. माझी उपसरपंच सन्मान्य योगेश वसंत पाटील यांच्या माध्यमातून लाईव्हची व्यवस्था या ठिकाणी लावली गेली आहे. त्याचबरोबर या 2 दिवसामध्ये जो संघ शिस्तबद्धीने खेळ करेल त्याच्यासाठी शिस्तबद्ध असा पुरस्कार सन्मान्य सुजल
कैलास पाटील यांच्यामधून आकर्षक ट्रॉफी आहे. यावेळेस बरोबर बॅटवरती घेतला आहे, शतरक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या ठिकाणी पाहतोय चौकार येतोय. चौकार आणि धावसंख्या पुढे सरकते 17 या अंकावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या चांगली बनवण्यामध्ये या ठिकाणी पाहतोय अग्रेसर आला आहे. या ठिकाणी आता मात्र नितीन तरे यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा उडवलाय. शतरक्षक आता आहे त्या ठिकाणी. चुकी पाहायला मिळते, हातामध्ये बसत नाही चेंडू आणि धरतीला दान होते. दुसरी धाव घेण्याचा मानस प्रयत्न या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता मात्र तिसरीची मागणी या ठिकाणी पाहतोय. रवी भोईर भरपूर धावतायत मैदानाच्या आतमध्ये. समोरही बॅट्समनचा विचार करून मैदानाच्या आतमध्ये धावावं. या ठिकाणी पाहतोय 2 येतात. 2 ने धावसंख्या पुढे सरकली. 19 धावा बनतायत भरपूर चांगल्या. या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या. या ठिकाणी 4 नंतर 2 झेल घेण्याचा प्रयत्न उत्तम पाहायला मिळाला परंतु हातातून निसटलं. पुढे चेंडू. हा चेंडू चांगला आहे बट सिंगल नाही थांबू शकत. सिंगल येते, सिंगलने खेळ पुढे जाते. 20 रन्स ऑन बोर्ड लागल्या जात आहेत सिंगलने. या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली झाली. चौकार आल्यानंतर झेल सुटला तिथं 2, इथे 1 किपरच्या हातून चुकी. पुढे सरसावले होते डाऊन द ग्राउंड बट बॅटवरती घेता आला नाही. या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की योगेश भोईर डॉटची सांगता करतोय. प्रत्येक चेंडू मागे चांगलं व्हेरिएशन बदल पाहायला मिळतोय आणि बदल करणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू मागे सृष्टीचाच नियम आहे बदल. या ठिकाणी पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर रिजन खाली आहे. डीप मध्ये शतरक्षक दुरून पोहोचला जातो. क्या बात आहे, काय रनिंग केली गेली पण आमचे रवी दादा काय थांबायला मागत नाहीये. सिंगलने खेळलं 21. रवी दादाकडे सुद्धा चांगला खेळ आहे, चांगले फटके आहेत त्यांच्याकडे सुद्धा आणि वारंवार स्ट्राईक साठी या ठिकाणी तडफडत आहेत. पाहूया नितीन तरे या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. 12 धावा आतापर्यंत जमा केलेल्या आहेत 6 चेंडूंमध्ये. आता मात्र एजन गॉन. यस, बॅटर बाद होते कटारच्या स्वरूपात. या ठिकाणी आपण पाहतोय आता मात्र दिलीप पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. टीमचा बॅकबॉन ज्याला म्हटलं जातंय, पाठीचा कणा. खऱ्या अर्थाने भरपूर धावा याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचं स्लोगनच आहे मला मारामारीच पटते आणि त्या पद्धतीने फलंदाजी नेहमी तशीच पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी पाहिला आपण. धावसंख्या 21 लागली गेली आहे. या वेळेस पंच केला गेला आहे. डीप मध्ये जाते स्क्वेअरला आपण पाहिलं तर कव्हर मध्ये चेंडू आणि 2 धावा या ठिकाणी केल्या जात आहेत. कंप्लीट तिसरीची मागणी. थ्रो बरोबर एंडला केला होता परंतु बॅटर बरोबर मैदानात पोहोचला गेला आहे. डेंजर एंडला या ठिकाणी थ्रो पाहायला मिळाला आणि या ठिकाणी पाहतोय आपण 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता बरोबर रवी दादा यांना धावणारा गडी मैदानाच्या आतमध्ये आला आहे. 3 ने धावसंख्या पुढे सरकली 24 अंकावरती. 24 ऑन बोर्ड.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक योगेश भुईर. आता तिसऱ्या ओव्हरला आरंभ सुरुवात 3 धावा आलेल्या आहेत. एकंदरीत धावसंख्या 24. दिलीप पाटील ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू या ठिकाणी फुल टॉस दिला गेला होता. पूर्णपणे चकित होऊन पडले गेले आहेत, कारण असा चेंडू त्याच्या हातातून सुटणं एक कमी वेळेला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी पाहिलं तर खूप चांगलं राहील बॉलरसाठी, का तो चेंडू मात्र बरोबर कनेक्ट झाला नाहीये. विश्वनाथ आता मात्र सोडून दिला, उजवीष्टी सोडून जाते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईटने एक धावपलिकावरती जुळली जाते. धावसंख्या पुढे सरकते 25 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. पुढे चेंडू आता मात्र बॅट खाली होता. स्क्वेअर अंपायरच्या रिझल्ट मध्ये डीप मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली. दोघांचा तालमेल जमला जाईल का? आता रवी भुईर सांगतोय की नाही, आता मला फेस करावा लागेल चेंडू. पाहूया कशा प्रकारे खेळ होईल. आताला बरोबर आता माती लावली आहे रवी दादाने. पाहूया धावसंख्या जर पाहिली धावपलिकावरती 26 धावा लागले गेले आहेत. दोन्ही टीम अतिशय ताकदवार आहेत. या इथं मात्र पाहतोय आपण निर्धावची होते सांगता. पुढे चेंडू या ठिकाणी पाहू. यावेळेस फुल टॉस आहे. चेंडूला बरोबर स्क्वेअर रिझन मध्ये फेकून दिलं होतं, परंतु या ठिकाणी पाहतोय की सिंगलच घेतली जाते. सिंगल पेक्षा अधिक काय नाही. या सिंगलने धावसंख्या पुढे सरकते धावपलिकावरती 27 धावा धावपलिकावरती. अजूनही सिंगलचा खेळ बाकी आहे. सिंगल बॉल पाहूया या ओव्हर मध्ये बाकी आहे. कमबॅक केलं गेलं आहे. या ओव्हरमध्ये सुद्धा मोठा फटका लागू दिला नाही. या पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर सिंगल डिजिट मध्ये. याही ओव्हरमध्ये चांगल्या धावा कमी थांबल्यात. क्या बात आहे, क्या बात आहे. विश्वनाथ म्हटलं तर एक चांगला गोलंदाज आणि खऱ्या अर्थाने त्याने साकार करून दाखवले. सातत्यपूर्व कामगिरी या खेळाडूची चांगली पाहायला मिळाली आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला वारंवार सातत्यपूर्व कामगिरी चांगलं करणं गरजेचं आहे. सातत्याला खूप महत्त्व आहे. आणि अशा रीतीने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तिसऱ्या ओव्हरचाही खेळ समाप्त होते 27 धावा धावपलिकावरती. धावांचा टोटल कमी लागले गेला आहे. शेवटचा अंतिम ओव्हर पाहूया कोण हाताळेल या ठिकाणी. सूरज पाटील अंतिम ओव्हर पाहूया. हाणामारीचा ठोसा ठोसीच कशा प्रकारे या ठिकाणी दणका दणकी होईल, की मात्र मुक्का मार देऊन या ठिकाणी गोलंदाज चांगले गोलंदाजी करेल हे पाहण्यासारखं राहील. चला स्पीडअप करा. पुढे चेंडू पाहूया या ठिकाणी. चला स्पीडअप करा. सूरज पाटील एक चांगला गोलंदाज आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नुकतंच मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झाले आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढे चेंडू पाहूया. या वेळेस मात्र टर्न करायचा होता चेंडूला. हवं तिथं गेला नाही आहे, परंतु धावा देऊन जातील. चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये लागलेली ही झुंबड पाहायला मिळते आणि तिसरी धावी कंप्लीट होते. क्या बात आहे रवी दादा, आता बरोबर जोर भेटले तुम्हाला. धावा आता यस बॅटचा या ठिकाणी बाद होते रनआउटच्या स्वरूपात. या ठिकाणी पाहिलं तर आपण नुकतंच मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आपण पाहिलं तर विक्रम स्पॉट वडुनगर टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू आपण जर पाहिलं तर ज्यांचा स्वभाव खूप चांगला आहे असे हिम्मतजी चौगुले. त्याचबरोबर माजी सरपंच वडुनगर सन्मान्य राजेशजी पाटील. त्याचबरोबर माजी सरपंच सन्मान्य सुधाकरजी चौगुले. तसेच समाजसेवक आणि आमच्या गावचे उद्योजक सन्मान्य सुजित चौगुले साहेब यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं पुन्हा एकदा या क्रीडा मंचावरती आणि
9-4 चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आता शिवा येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती 30 या अंकावरती. शेवटचा अंतिम ओव्हर आहे. सूरज पाटील गोलंदाजी मार्कवरती. चौथीचा प्रयत्न झाला आणि त्या ठिकाणी फलंदाज रवी भोईर बाद झाले रनआउटच्या स्वरूपात. शिवा पाटील पाहूया मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल या ठिकाणी दोन्ही बॅटरला. तसेच या व्यासपीठावर आपण पाहतोय सन्मान्य ऋषिकेश काठे आणि निकेत काठे या मान्यवरांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू. तसेच सागरजी कारभारी आपणास विनंती, आपण या व्यासपीठावरती आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 32. दिलीप पाटील वरती भरपूर काही निर्भर ठेवलं गेलं, परंतु त्यांना स्ट्राईक पासून वंचित राहावं लागलं आहे. चांगला खेळ नेहमी पाहायला मिळते, परंतु आज 3 चेंडूंमध्ये एकच धावा या ठिकाणी जमा केली आहे, परंतु पलून धावा समोरच्या गड्याच्या भरपूर पूर्ण केलेल्या आहेत. पुढे चेंडू या ठिकाणी पाहूया. शिवा पाटील ऑन स्ट्राईक. सूरज पाटील टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस सोडून दिलं गेलं आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जाईल पंचांच्या माध्यमातून. एक अवंतर धाव धावसंख्या 33 या अंकावरती लागली गेली आहे. प्रत्येक वेळी या ठिकाणी पाहतोय की चांगलं सातत्यपूर्वक गोलंदाजी प्रदर्शन या टीमला नंबर वरती आणण्यासाठी केले गेलं आहे. बॅटिंग ही तशीच अफलातून पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षण तर वा भाई वा. यावेळेस वा भाई वा, चेंडू जातोय सीमा पार, आकाशाला गवसणी घालण्यासाठी सिक्सर. ठिकाणी पाहतोय षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने 39 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. या षटकाराने खऱ्या अर्थाने या स्कोर कार्ड मध्ये संजीवनी भरली गेली आहे. धावफलक कुठेतरी आता फ्रेम मध्ये दिसतोय, ज्या ठिकाणावरून गोलंदाज फाईट करू शकतायत. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी. पुढील चेंडू पाहूया. शिवा पाटील दिशा दिली गेली आहे. पाहूया डीप मध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे आणि दुसरीची मागणी केली जाते आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. जास्तीत जास्त स्ट्राईक यावेळेस आता आपण पाहतोय शिवा पाटील याच्याकडे ठेवली जाते. 3 मध्ये 10 धावा जमा केलेल्या आहेत. धावसंख्या 41 या अंकावरती लागली गेली आहे. सूरज पाटील षटकार लागल्यानंतर 2 धावा खर्च करतोय. सुरुवात खूप चांगली झाली, परंतु गोलंदाजा शेवट मात्र कुठेतरी खडतर अडखळत आणि खराब पाहायला मिळतोय. सूरज पाटील आता मात्र ऑन साईडला येतोय. लॉंगांच्या रिझनला थोडंसं पंबलिंग जरूर पाहायला मिळालं, परंतु सिंगल घेतली जाईल. किती धावणार दिलीप पाटील तरी. आता पाहूया, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली गेली आहे. 42 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल खेळण्यासाठी येतोय दिलीप पाटील स्ट्रायकर एनला. खऱ्या अर्थाने ओरिजिनल 40+ साठी हाही खेळाडू खूप मेहनत घेतोय. भोला पाटील असेल, प्रभाकर पाटील असतील, सौरव पाटील या ठिकाणी पाहतोय. शेवटचाही चेंडू मात्र शरीराचा वेध घेऊन जातोय. सिंगल धाव मिळाली जाते आणि सिंगलने धावसंख्या पाहिली तर 43 आणि 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. या ठिकाणी पाहिलं सरवलीपाडा टीमला कंप्लीट करण्यासाठी या ठिकाणी पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 43-44चा लक्ष ठेवलं गेलं आहे. ओलिव्या स्वागत आणि सन्मानाकडे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वडनगर
गावचा एक ब्रँड म्हणून ओळखला जाणारा चौघुले परिवार आणि त्यातील एक चांगला विक्रम स्पॉट वडूनगर संघाचा अष्टपैलू खेळाडू हिम्मत चौघुले या ठिकाणी आहेत. त्यांचा करूया आपण येतोजे स्वागत आणि सन्मान. यस, आपण पाहिलं तर नेहमी त्यांचा स्वभाव जो आहे सर्वांना मिळून जुळून आणि हसत खेळत राहणारा असा हे लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. त्यांचा या ठिकाणी केला जातोय स्वागत आणि सन्मान. तसेच वडूनगर गावचे माजी सरपंच सन्मान्य राजेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आपण करूया येतोजे स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर राजूजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून खूप योगदान दिलं गेलं आणि त्यांचा केलं जाईल या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून केलं जाईल येतोजे स्वागत आणि सन्मान सन्माननीय राजेश पाटील साहेबांचं. या ठिकाणी राजेश पाटील साहेबांचा येतोजे स्वागत आणि सन्मान आपण पाहिलं तर एक दिलदार आणि दोस्ती दुनियातील राजा माणूस सन्माननीय माजी सरपंच राजेश पाटील साहेबांचा या ठिकाणी येतोजे स्वागत आणि सन्मान केले जाते. तदनंतर या ठिकाणी उपस्थित माजी सरपंच सन्माननीय सुधाकरजी चौघुले साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही केलं जाईल येतोजे स्वागत आणि सन्मान. तर करूया आपण स्वागत आणि सन्मान सुधाकरजी चौघुले साहेबांचा या ठिकाणी. सन्माननीय राजूजी चव्हाण साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण करूया मान्यवरांचा येतोजे स्वागत आणि सन्मान. अतिथी देवो भव असं म्हटलं जात आहे त्या युक्तीप्रमाणे या ठिकाणी पाहतोय आलेल्या मान्यवरांचा येतोजे स्वागत आणि सन्मान केले जाते. माहिती उपदार शॉल दिली जाते, सन्मान चिन्ह, मोमेंटस ट्रॉफी, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तसेच वडूनगर गावचे समाजसेवक उद्योजक सन्माननीय सुजित चौघुले साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही करूया आपण येतोजे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय राजूजी चौघुले साहेब राजूजी चव्हाण साहेब आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुजित चौघुले साहेबांचा येतोजे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या ठिकाणी पाहायला गेले तर या ठिकाणी पाहतोय 44चं टार्गेट उभं केलं गेलं आहे. पाहूया 44 धावांचं या ठिकाणी टार्गेट उभं केलं गेलं आहे. पाहूया 44 धावा कशा प्रकारे थांबल्या जातील किंवा फुल केल्या जातील या ऐकूया हर्ष याच्या आवाजाने. धन्यवाद मनोजजी ठाकरे. एक जबरदस्त मॅच एका बाजूने टीम दामणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहत आहेत टीम सरोलीपाडा. एक द्वंद्व युद्ध, दोन दमदार संघ एकामेकाच्या विपक्षामध्ये. सध्याच्या घडीला पहिल्या इनिंगची समाप्ती झाली. तिकडे पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जर आपण एकंदरीत विचार केला तर पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या लागल्या गेलेत. 43 आणि 44 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. आपण पाहतायत दामणगावचे जावई अर्थातच निकेतनजी काठे यांच्याकडनं पारितोषिक लागलं गेलंय. महेशजी माली यांच्याकरिता जर सिक्सर हॅट्रिक ठोकली तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आपण पाहताय मान्यवर कक्षामध्ये निकेतनजी काठे साहेब, त्याचबरोबर सागरजी कारभारी, त्याचबरोबर अमयजी कारभारी साहेब, त्याचबरोबर राहुलजी कारभारी साहेब, त्याचबरोबर बंटीजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर ऋषीजी काटे साहेब. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत 94 चषक 2026 महासंग्राम आयोजक आपण पाहतायत कालिका माता 40+ संघ खारबाव यांच्या माध्यमातून आयोजित केलेली एक भव्य दिव्य दिमागदार स्पर्धा. आजचा मेगा फिनाले डे, अंतिम दिवस सध्याच्या घडला प्रेक्षकांच्या भेटीकरिता इकडनं आलाय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. टार्गेट जे सेट केले आपण पाहतायत 44चं टार्गेट सेट केले आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्याकरिता दोन सलामवीर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने महेश माळी आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत अनिल भोईर. चला मॅच ऑन करायची. पंच आपल्याला विनंती आहे कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, कारण आजच्या दिवसामध्ये मेगा फिनाले देखील खेळवणं बाकी आहे. कालचा दिवस एकंदरीत जर आपण विचार केला तर कालिका माता स्पोर्ट्स खारबाव टीमनं अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. मेगा फिनालेचा दरवाजा त्या टीमनं खोललाय. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर आहे. पंच आमच्या बाजूने वलतायत.
पंचांच्या दोन्ही हात समांतर धाव इकडनं अव्वांतर प्राप्त होईल. एक्स्ट्राच्या मदतीने आता सुरुवात झाली आहे. 44च्या टार्गेटला चेस डाऊन करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये गावदेवी स्पोर्ट्स दामणगाव टीम उतरली आहे. चला, पंचांचा निर्णय अंतिम असणारे पंच जो काही डिसिजन देतील. या ठिकाणी आपण पाहतायत अवांतर धाव आली आहे. नेक्स्ट बॉल बॅटनं फटका जबरदस्त आहे. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक दूर आहे, त्याच्या रेंजच्या बाहेर. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. होतोय फरार. फलंदाज महेश मालीच्या बॅटमधनं हा पहिला दमदार चौकार. गॅप त्या ठिकाणी शोधलीये. क्षेत्ररक्षक कोणताही उपस्थित नाहीये. चेंडू होईल फरार. बॅक टू बॅकचा दुसरा दमदार चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग. धावफलकाचा एकंदरीत विचार केला तर धावफलक आता जाऊन पोहोचले 9च्या घरामध्ये. बिनबाद 9 धावा धावफलकावर. 44च्या टार्गेटचा पाठलाग करण्याकरिता टीम दामणगाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि ज्या पद्धतीने सुरुवात व्हायला हवी त्या पद्धतीने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना दिसली आहे. नेक्स्ट बॉल बालरामच्या विपक्षामध्ये फटका हा फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इकडनं झेल ड्रॉप. संधी होतं परंतु संधीचे सोनं करू शकले नाहीयेत. तुमच्याकडे असणारी येणारी प्रत्येक संधी ही तुम्ही या ठिकाणी पकडणं गरजेचं आहे. संधीचे सोनं करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये या चुका ज्या आहेत छोट्या छोट्या चुका सुधारवणं गरजेचं आहे. कारण गेल्या मॅच मध्ये देखील जबरदस्त बॅटिंग महेश मालीने केली होती. तिकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला. त्यानंतर या मॅच मध्ये देखील सुरुवात चांगली केली परंतु त्यांना सस्त्यामध्ये बाद करण्याची संधी होती परंतु ते काम क्षेत्ररक्षक करू शकले नाहीयेत. दरम्यानचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर आहे. पंच आमच्या बाजूने वलतायत. पंचांचा इशारा आलाय. व्हाईटचा अवांतर धाव धावफलकावरती ऍड होईल. अवांतरच्या मदतीने धावफलक आता 11च्या घरामध्ये जाऊन पोहोचतंय. नेक्स्ट बॉल फटका जबरदस्त. लॉंग ऑफच्या डोक्यावरून मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला काढलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामधून येणारा हा दमदार या मॅच मधला या दुसऱ्या इनिंग मधला हा तिसरा चौकार. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करावं लागेल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करणारी टीम दर्शवताना दिसलीये. या दरम्यानचा चेंडू इकडनं क्षेत्ररक्षक चुकी करतायत. चेंडू नॉन स्टॉपला चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत आणि अखेरकार प्रयत्न पडलेत अपुरे आणि चेंडू होतोय फरार. नॉन स्टॉप सीमारेषा पार. आलाय नशिबाचा हा चौकार. सोने पे सुहागा. वाईट चेंडू आणि त्यावर हा चौकार. नेक्स्ट बॉल हा फटका चांगला आहे. चेंडू हवे त्या क्षेत्राच्या चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु चेंडू थांबेल का? चेंडू थांबणार नाहीये. हा चेंडू देखील निघून जाईल. अजून एक चौकार. या षटकामध्ये अक्षरशः आता पूर्णपणे गोलंदाजावर आक्रमण झालंय. चौकाराच्या मदतीनं पहिलं षटक इकडनं पूर्णपणे फोडून काढलंय. धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 24च्या घरामध्ये अजून देखील एका चेंडूचं येणं बाकी आहे.
24 धावा धावफलकावर. 44चं लक्ष आता कमी वाटायला सुरुवात झाली आहे. दरम्यान चेंडू फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, निशाणा साधू शकले नाहीयेत आणि इकडनं देखील चुकी झाली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली जातीये. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत या चेंडूवर. दुहेरीच्या मदतीने धावफलक 26 26च्या घरामध्ये. पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती. 44चा टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये ताबडतोड बॅटिंग दोन्ही बॅटर्सने केली. एका बाजूने महेश माळी आणि दुसऱ्या बाजूने अनिल भोईर. दमदार बॅटिंग. आपण मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी मात्र शाही सन्मान करून घेतोय. मान्यवर पाहुणे जे आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये लाभलेत. आपल्यामध्ये उपस्थित निकेतनजी काटे साहेबांचा आपण सन्मान करून घेतोय. खारबाव गावचे उद्योगपती साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय मान्यवर कक्षामध्ये. चला मॅच ऑन ठेवायचे. येणारे चेंडू आता 18 शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 18. एकतर्फा प्रेम आणि एकतर्फा हार या आयुष्यामध्ये कुणालाही मंजूर नसते आणि एकतर्फा पराभव इकडनं होणार का की या मॅच मध्ये कमबॅक करणार टीम सरोली पाडाकडे देखील ती कॅपेबिलिटी आहे, ती दर्शवावी लागेल, ती गुणवत्ता तुम्हाला स्पष्ट करावी लागेल. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतायत सन्मान होत असताना निकेतनजी काठे साहेबांचा सन्मान, मायाशी देणारी शॉल, पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा या ठिकाणी मात्र शाही सन्मान पार पडत असताना आपण पाहतायत. त्यानंतर ऋषीजी काटे साहेब मध्ये उपस्थित साहेबांचा देखील आपण मान्यवर कक्षामध्ये सन्मान करून घेतोय. आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये शाही सन्मान पार पडत असताना त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित राहुलजी कारभारी साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करून घेतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता आलाय नितीन पाटील, दामणगावचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर खारबावचा बुमबुम अर्थातच सागर कारभारी यांचा देखील आपण सन्मान करून घेतोय. या दरम्यान चेंडू फटका चांगला आहे, चेंडू आला मिड विकेटला. एक धाव तिकडे पूर्ण केली जातीये. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. आपण पाहतायत निकेतनजी काटे साहेबांचा सन्मान मान्यवर कक्षामध्ये केलं जात आहे. आपण पाहतायत सागरजी कारभारी साहेबांचा या ठिकाणी सन्मान केलं जात आहे. सागरजी कारभार साहेबांचा सन्मान आपण पाहतायत. खारबावचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, त्यानंतर अमयजी कारभारी साहेबांचा देखील आपण सन्मान करून घेतोय मान्यवर कक्षामध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता इकडनं या सामन्यामध्ये रंगत वाढली. आपण पाहताय मान्यवर कक्षामध्ये सन्मान होत असताना मान्यवर पाहुण्यांचं. चला मॅच पास करायची पंच. नेक्स्ट बॉल बॅटनं खेळायचं होतं, त्या ठिकाणी बॅटच्या वर लागलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जातीये.
दोन धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 30च्या घरामध्ये 30 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू चांगलाय बॅटच्या आतमध्ये लागलाय. डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नेक्स्ट बॉल. हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर. फक्त आणि फक्त एक धाव येईल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 31च्या घरामध्ये 44चं टार्गेट आहे. आता इकडनं धावांची गरज आहे ती म्हणजेच 13 चेंडू 13ची गरज. मॅच लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल का नितीन पाटील. या ठिकाणी कोणाची तरी चावी हरवली आहे ती या ठिकाणी प्राप्त झाली आहे. जर कोणाची असेल तर आपण येऊन घेऊन जायचे. या दरम्यान काय घडले मैदानाच्या आतमध्ये तिकडे एक धाव प्राप्त होईल. सिंगल डबलने इकडनं काही फरक पडणार नाहीये कारण धावफलक पुढे येण्याचं काम दोन्ही बॅटर्स करतायत. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये. 32 धावा धावफलकावर. चला जास्त काही करायची नाही. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण त्वरित नवीन गोलंदाजी मार्क पूर्ण लावायचंय. चला फक्त गोलंदाज यायचे पुढे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क पूर्ण आपण पाहतायत. गोलंदाज भोलेनाथ पाटील आलेत. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. आता मात्र इकडनं 12 चेंडू आणि 12ची गरज आहे. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. आजच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये शिवनेरी जुनांदुर्कीने देखील जबरदस्त प्रदर्शन केलंय. ते देखील सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. यामधून विजय होणारा संघ एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच किरवली टीमच्या विपक्षामध्ये 2-2 हात देताना दिसेल. या दरम्यान चेंडू स्विच हिट करायचा होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. दरम्यान आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आपण पाहतायत वैयक्तिक 384 धावा त्याच्या असोसिएशन मध्ये आहेत नितीन पाटील परंतु आता दबाव त्याच्यावर पण आलाय. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल टाकलाय नितीन पाटीलच्या विपक्षामध्ये. या दरम्यान चेंडू बॅटच्या आतमध्ये लागलाय. धाव घेण्याची संधी जरूर आहे. अगदी सहजरित्या दोन्ही फलंदाज आता सिंगल रन पूर्ण करतायत. खूप वेळेनंतर धाव आली आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलक 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचतंय.
या दरम्यान चेंडू बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. आता दबाव आला बॅटिंग करणाऱ्या टीमवर, पूर्णपणे प्रेशर मध्ये आता आली आहे. मी म्हटलं होतं सरोली पाटा टीमकडे ती कॅपेबिलिटी आहे आणि ती त्यांनी आता स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. दामणगाव टीमच्या खेम्यामध्ये आता शांततेचा माहोल. नेक्स्ट बॉल बॅटच्या बाहेरच्या बाजूने चेंडू लागलाय. चेंडू गॅप मध्ये चाललाय. एकदा पूर्ण झाली आहे. दुसऱ्या देखील घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि अगदी सहजरित्या आता दुसरी धाव देखील इकडनं पळून पूर्ण केली जातीये. दुहेरीच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 35 घरामध्ये. आता इकडनं धावांची गरज आहे. एकंदरीत आपण विचार केला तर 9 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 7 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 9. 7 चेंडू 9ची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये चालला. एखादा निर्धाव चेंडू दबाव पूर्णपणे वाढवताना दिसेल टीम धामणगाववर. हा चेंडू मात्र वेग प्रचंड होतं पण डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू अवांतर धाव आली आहे. आता इकडनं येणारे चेंडू 7 आणि आता धावांची गरज आहे ती म्हणजेच 8. 7 चेंडू 8ची गरज. नेक्स्ट बॉल फटका हवे ते स्ट्रोक फसला. एकदा पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होईल. रनिंग बिटवीन द विकेट आणि डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. नितीन पाटीलचं काम तमाम झालंय का? आणि नितीन पाटीलनं डगआउटच्या दिशेने चालायला सुरुवात केली आहे. फलंदाज बाद झालाय. चला नवीन बॅटर आपण पाठवायचंय मैदानाच्या आतमध्ये. आता येणारे चेंडू इकडनं शेवटचे 6 आणि धावांची गरज असणार आहे ती म्हणजे 7. 6 चेंडू 7ची गरज. नवीन फलंदाज सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय रमाकांतजी शिवारी साहेब त्याचबरोबर संदेशजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. वेलकम साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचे षटक गोलंदाजी मार्क वर्ण सज्ज होत असताना मंगेश पाटील आणि बॅटिंग साठी सूरज पाटील. चला चला मॅच स्टार्ट करायची. पंच आपल्याला विनंती आहे. शेवटचे 6 बॉल 7ची गरज. स्ट्रायकिंग एंडला सूरज पाटील. दामणगाव टीमचा एक चांगला ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये.
6 बॉल 7 ची गरज. चला मॅच स्टार्ट करायचे. पंच गोलंदाज चला मॅच ऑन करायची आहे. पहिलाच बॉल जबरदस्त आहे, शरीराचा वेध घेणारा चेंडू. लेग बाईच्या स्वरूपामध्ये इकडनं धाव आली आहे का पंच? येस, लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी प्राप्त होते. नेक्स्ट बॉल फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला येतोय परंतु रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन. आता डिसिजन पेंडिंग. त्या ठिकाणी आपण पाहतात बॅटर सेफ पॉप अँड क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. नॉट आउट. डिसिजन. आता येणारे चेंडू इकडनं शिल्लक आहेत ते म्हणजेच 4 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 4. 4 चेंडू 4 ची गरज. आपण पाहतायत ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. ज्ञानेश्वरजी मास्तर काठे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर योगेशजी भगत साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून गणेशजी पाटील साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फटका जबरदस्त आणि मॅच इकडनं फिनिश. मॅच जिंकली आहे टीम दामणगावनं आणि दाखल झाली आहे पुढच्या फेरीमध्ये. कॅप्टन आपण याचे टॉस आपण त्वरित करून घेणार आहोत. त्या ठिकाणी किरवली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टीम दामणगाव आपला कर्णधार पाठवायचंय. किरवली टीमचा कॅप्टन आपण यायचंय. किरवली टीम